तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत आईच्या पद्धतीने बनवलेली कांद्याच्या पातीची भाजी. कांद्याच्या पातीची भाजी बनवण्यासाठी इथे मी 250 ग्राम कांद्याची पात घेतली आहे. त्याला स्वच्छ धुवून आणि कापून घेतलं आहे. तर पहा, इथे कढाईमध्ये तेल गरम झालं आहे. आता मला एवढं नाही सांगता येत बाई. जसं जमेल तसं सांग. त्याच्यात मोहरी किंवा हे टाकायचं. हा, तेल गरम झालंय. आता त्याच्यात टाकायची मोहरी, मोहरी, जिरे, थोडेसे जिरे, हळदी, त्याच्यानंतर हळद. आता लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे कांद्याची पात. मीठ आणि तिखट टाकलं. बर, हे पहा, हे असं मीठ आणि तिखट टाकलं ह्याच्यामध्ये. नंतर दाण्याचं कूट टाकायचं. ते पाणी ठेवायचं थोडा वेळ. आता हे थोडंसं शिजू द्यायचं. हा, मग काय करायचं आई? शिजल्यावर शिजू द्यायचं. त्या पातलीवर पाणी ठेवायचं. बर, पाणी याच्यासाठी ठेवलं की खालचं शिजलं जातं. भाजी आपण ते पाणी वापरणार आहे का आता भाजीसाठी? नाही, ते पाणी आपण वापरायचं नाही. हे पाणी आपण ह्याच्यासाठी ठेवलंय की त्याच्यामुळे भाजी खाली लागत नाही. बरोबर. बरोबर. आणि व्यवस्थित शिजले जाते. बर, मऊ होती. मऊ शिजले जाते. आता त्याच्यात दाण्याचं कूट टाकायचं आणि दाखवून ठेवायचं. झालं. बस, हे लागलेलं नाहीये. मऊ दाल. भाजी मऊ शिजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दाण्याचं कूट. दाण्याचं कूट. जास्ती नाही टाकायचं. दाण चवी इतकाच. बस. एक चमचा आपण साधारण ह्याच्यात दाण्याचा कूट टाकलाय. बरोबर. हा, भाजीचा. भाजी. आता ह्याला किती वेळ शिजवायचं? 5 मिनिटं. 5 मिनिट.